नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नवीन टॉपिक चालू करणार आहे, नंबर सिस्टीम. बघा, हा जितका बेसिक टॉपिक वाटतो तेवढा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे रिगार्डिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. ओके. बघा, नंबर सिस्टीममध्ये जसं की आपल्याला डिजिट्सचं माहीत आहे. डिजिट्स म्हणजे काय असतात? सिम्बॉल्स असतात. जसं की डिजिट म्हणजे आपण काय म्हणतो ह्या ठिकाणी? डिजिट्स म्हणजे काही सिम्बॉल्स असतात, की डिजिट्स म्हणजे काय काय सिम्बॉल्स आहेत. जसं सिम्बॉल्स म्हणजे कोणते कोणते सिम्बॉल्स? जसं की आपण म्हणतो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9. हे जे सिम्बॉल जे आहे, ज्यांनी आपण क्वांटिटी वगैरे आपण शो करतो है ना, त्याला आपण म्हणतो ह्या ठिकाणी काय? डिजिट. ओके. आता बघा, आपल्याला याच्यात टॉपिक जो बघायचा आहे, टाइप्स ऑफ नंबर्सपासून स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे. हा तर एकदम बेसिक टॉपिक होता एक डिजिटच्या बद्दल. आता बघा, याच्यामध्ये सपोज आपल्याला इथे नाही का नॅचरल नंबर म्हटलं. इथे फर्स्ट म्हणजे डेफिनेशन म्हटलं ते आहे कोणते? नॅचरल नंबर्स. नॅचरल म्हणजे नंबर म्हणजे काय? असे काउंटिंग नंबर की जे स्टार्ट होतात कुठून? काउंटिंग नंबर्स फ्रॉम 1, 2, 3 अप टू सो ऑन, म्हणजे अप टू इन्फानाईटपर्यंत. ठीक आहे. यांना आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर्स. म्हणजे असे काउंटिंग नंबर्स की जे 1 पासून स्टार्ट होतात त्यांना आपण नॅचरल नंबर्स असं म्हणत असतो. ठीक आहे. जसं की आता नॅचरल नंबर जे आहे त्यांना आपण नेहमी कॅपिटल एन लेटरने शो करतो. कॅपिटल एन लेटर शो केल्यानंतर कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये असतात हे सगळे नंबर्स असतात. 1, 2, 3 अप टू सो ऑन. अप टू सो ऑन म्हणजे इन्फायनाईटपर्यंत. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल एक, की इथे मी हा कर्ली ब्रॅकेट का बरं यूज केला? कारण की कर्ली ब्रॅकेट जो आहे, ह्या कर्ली ब्रॅकेटमध्ये नाही का आपण कधीही कोणतीही रिपीटेड व्हॅल्यू टाकत नसतो. ठीक आहे. ह्या कर्ली ब्रॅकेटचा मिनिंग काय असतो या ठिकाणी, की रिपिटेशन याचं कधीही आपल्याला चालत नाही. रिपिटेशन बिलकुल चालत नाही. ठीक आहे. हा याचा मिनिंग असतो. जसं आपण ह्याला अजून एक व्हिडिओ आपण घेऊ याच्यावर ब्रॅकेट्सच्या बद्दल. एक सेट्स चॅप्टर आहे. तुम्हाला तो 9th स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला हा टॉपिक दिलेला आहे एक्सप्लेन करून चांगल्याने. ठीक आहे. आता इथे हे झालं आपलं काय याच्यातलं, की अ, आपल्याकडे हा जो आहे की नॅचरल नंबर जे असतात त्यांना आपण 1, 2, 3 ने शो करतो अप टू इन्फिनिटीपर्यंत. आता जर तुम्हाला समजा क्वेश्चन जर विचारला ह्या ठिकाणी, की स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता? स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता? ठीक आहे. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर आहे आपल्याकडे काय? 1. 1 हा स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. सर्वात लहान जो नॅचरल नंबर तो आहे तो 1 आहे. आणि ग्रेटेस्ट किंवा बिगेस्ट जर विचारला, बिगेस्ट नॅचरल नंबर जर असा जर प्रश्न विचारला, तर बिगेस्ट नॅचरल नंबर काय आहे? इन्फायनाईट आहे. इन्फायनाईट म्हणजे त्याला आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे तो कोणता नंबर आहे आपण त्याला सांगू शकत नाही. जर समजा जर इथे मी म्हटलं मी ह्या ठिकाणी, की 1 टू 100 पर्यंतचे जे नॅचरल नंबर्स आहे, ठीक आहे, याच्यातला स्मॉलेस्ट नंबर आणि बिगेस्ट नंबर काढा, असा जर प्रश्न विचारला, तर याच्यामध्ये स्मॉलेस्ट नंबर तुमचा काय येईल? 1 येईल आणि बिगेस्ट नंबर काय येईल ह्या ठिकाणी? 100 येईल. कारण की तुम्हाला नाही का इथे त्याची काही म्हणजे एक रेंज दिलेली आहे. जसं की स्टार्टिंग आणि एंडवाला नंबर हा तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण सांगू शकतो ह्या ठिकाणी, की कोणता नंबर स्मॉलेस्ट आहे आणि कोणता नंबर बिगेस्ट आहे. ओके. आता याच्यानंतर जो आहे एक टॉपिक, याच्यामध्ये जो आहे थोडा वेगळा टॉपिक आहे तो बघा. आता समजा तुम्हाला इथे नाही का प्रश्न समजा जर असा विचारला, की 2 नंबर्सच्या मधातले म्हणजे 2 नॅचरल नंबरच्या मध्ये किती नॅचरल नंबर्स आहेत ते फाइंड करा. समजा आता मी म्हटलं ह्या ठिकाणी फ्रॉम ए टू बी, फ्रॉम ए टू बी नॅचरल नंबर्स इथे आपल्याला काढायचे आहे. म्हणजे सपोज आता मी म्हटलं ह्या ठिकाणी, की 5 टू 50 यांच्यामध्ये किती नॅचरल नंबर्स आहे हे काढा, असं जर म्हटलं, तर याचा एक सिम्पली एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तो आहे बी मायनस ए प्लस 1. ठीक आहे. बी मायनस ए प्लस 1. आता याच्यामध्ये बी जो आहे, बी म्हणजे कोण झाला? ग्रेटर व्हॅल्यू. 50 झाला आपला बी, मायनस 5 प्लस 1. ठीक आहे. 50. आता इथे आपल्याला बोर्ड मास्टर रूल यूज करायचा आहे. 50 प्लस 1 मायनस 5. ठीक आहे. 51 मायनस 5. तुमचं जे आन्सर येईल ह्या ठिकाणी तो काय येईल ह्या ठिकाणी? 46. म्हणजे
फाईव्हपासून 50पर्यंत टोटल किती 46 नॅचरल नंबर्स आहे. ठीक आहे. म्हणजे त्याला काउंट न करता तुम्ही याला इझिली ह्या फॉर्म्युलाच्या हेल्पने पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये थोडा एक कन्फ्युजिंग पार्ट जो आहे, की जर समजा प्रश्न थोडासा जर चेंज केला ह्या ठिकाणी. ठीक आहे. जसं की बघा ह्या ठिकाणी नाही का आपला बिटवीन काढायचा आहे. बिटवीन ए अँड बी. बिटवीन ए अँड बी म्हणजे आपल्याला ए आणि बीच्या मधातले बघा फ्रॉम ए टू बी म्हणजे ए पासून तर बी पर्यंत बिटवीन ए अँड बी म्हणजे ए आणि बीच्या मधात किती नॅचरल नंबर्स आहे ते फाइंड करा असं जर म्हटलं. ठीक आहे. तर याचा पण एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे आपला बी मायनस ए मायनस 1 हा झाला याचा फॉर्म्युला. बघा ह्या दोन फॉर्म्युल्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे ह्या ठिकाणी. तुम्हाला ए टू बी जर म्हटलं तर बी मायनस ए प्लस 1 आणि बिटवीन जर म्हटलं तर बी मायनस ए मायनस 1. ठीक आहे. आता समजा इथे मी एक एक्झाम्पल घेतला याच्यावर की मला 10 बिटवीन 10 टू 100 मला 10 बिटवीन 10 अँड 100 सॉरी बिटवीन 10 अँड 100 चे नंबर काढायचे आहे. म्हणजे 100 आणि 10च्या मधात किती नंबर्स असणार ते काढायचे आहे. काय फॉर्म्युला आपला बी मायनस ए मायनस 1. आता त्याच्यात बी म्हणजे कोण झाला 100 मायनस 10 मायनस 1. आता बघा यात नाही का आपल्याला बोर्ड मास्टर रूल यूज करायची गरज नाही कारण की याच्यात दोन्ही पण साईन काय आहे सेम आहे. तर 100 मायनस 10 पहिले करणार आपण याच्यामध्ये 100 मायनस 10ची 10चं जे आन्सर आहे ते तुम्हाला काय भेटणार 90. ठीक आहे. रिमेनिंग नंबर काय आपल्याकडे 1. 90 मायनस 1 किती येणार ह्या ठिकाणी 89. म्हणजे बिटवीन 10 अँड 100 म्हणजे 10 आणि 100च्या मधात टोटल नाही का किती नॅचरल नंबर्स आहे 89 नॅचरल नंबर्स आहे. ओके. आणि हा जो होता पहिला कन्सेप्ट ज्यात फ्रॉम ए टू बी म्हटलं ए टू बी म्हणजे ए पासून तर बीपर्यंत तसं 5पासून तर 50पर्यंत टोटल किती नॅचरल नंबर्स आहे 56 नॅचरल नंबर्स आहे. ओके. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. थोडासा हा लेंदी झाला कारण की तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या होत्या. ह्या बेसिक गोष्टी आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर प्लीज याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही डिफिकल्टीज जर असेल ह्या टॉपिकमध्ये नॅचरल नंबर्सच्या रिगार्डिंग तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये पण कळवायला विसरू नका. थँक्यू.